नमस्कार सर्वांना। चला आज आपण काशीफळाची भाजी बनवत आहे। याला काशीफळ पण बोलतात आणि पिवळा भोपळा पण बोलतात। शक्यतो आमच्याकडे काशीफळच बोलतात, पिवळा भोपळा जास्त बोलत नाही। प्रत्येकाची भाषा वेगवेगळी असते। अगोदर वरचे सगळे त्याच्या बिया असताना ते वरचं जाडसर सगळं काढून घेतलं आणि पूर्ण त्याचे कातडं काढून घेतलं चाकूनी आणि छोटे छोटे आपल्याला पीसेस जसे बटाटे कट करतात तसे छोटे छोटे पीसेस कट करून घेतले। आता गॅसवरती कढई ठेवली। कढई गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 1 चम्मच तेल टाकलं। तेल मस्त गरम झाल्यावर 1 चम्मच मी राई टाकली। राई मस्ती तडतडा लागली तर त्याला जिरे टाकले सोबती। जिरे पण मस्त तडतडत आले तर कढीपत्ता टाकला। कढीपत्ता भरपूर आणला होता गावाकडून तर मग मी वाळून तसाच ठेवला, मी तोच यूज करते। बारीक चिरलेला लसूण टाकला, 1 कांदा टाकला बारीक चिरलेला। मस्त कांदा ब्राऊन कलरचा झाल्याच्या नंतर जे आपण भोपळा कापला होता तो टाकायचा त्याच्यामध्ये। मस्त आलटून पलटून घ्यायचा आणि थोडं मीठ टाकलं चवीप्रमाणे पटकन शिजण्यासाठी आणि झाकण ठेवून 5 मिनिटं आपल्याला वाफळू द्यायचं आहे। आता त्याच्यामध्ये वाफळणं झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मसाले ॲड केले मी। घाटी मसाला, धनिया पावडर, हळद, जास्त मसाले यूज केले नाही। तुमच्याकडे जास्त असेल तर टाकू शकता, मी थोडेच टाकले आणि मस्त फिरून घेतलं। त्याच्यामध्ये 2 चम्मच शेंगदाण्याचा कूट टाकला आणि भोपळा बघितला शिजला नव्हता, त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकली आणि एका लोटीमध्ये अर्धी लोटी मी पाणी टाकलं, गरम टाकलं आणि मस्त शिजून घेतला झाकण ठेवून परत। चला आपला मस्त पिवळा भोपळा रेडी झाला आणि खूप टेस्टी होता। तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका।